ಇರುವ ಕಡೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಹೇಳೋದಿಲ್ಲ, बड़ी सुळ्ळू. नरेंद्र मोदी अनेक काँग्रेसचे सत्ता असणाऱ्या राज्यामध्ये भ्रष्टाचार करतातच सांगतात, परंतु सातत्याने नरेंद्र मोदी एक खोटारडा प्रधानमंत्री आहे. सातत्याने खोटं बोलणारा या देशामध्ये प्रधानमंत्री कोणी असेल तर केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी हे खोटारडे आणि सातत्याने खोटं बोलणारे प्रधानमंत्री. महाराष्ट्र राज्यದಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವಾಗ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಸರ್ಕಾರ ಎಕ್ಸೈಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇಂದ 700 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಚುನಾವಣೆಗೆ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಹಸಿ ಸುಳ್ಳನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. महाराष्ट्रामध्ये भाषण करत असताना नरेंद्र मोदी सांगितले, कर्नाटकमध्ये असणारं काँग्रेसचे सरकार, सिद्धरामय्या साहेबांचं सरकार मनी एक्सचेंज मध्ये 700 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या निवडणुकीला देतात, अशा प्रकारचं खोटा जाहिरातबाजी नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. ನಾನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರಿಗೆ ಸವಾಲನ್ನು ಹಾಕಿದ್ದೇನೆ. ನಾನು ಒಂದೇ ₹1 ಎಕ್ಸೈಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ರಾಜಕೀಯದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಆಗ್ತೇನೆ, ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ನೀವು ರಾಜೀನಾಮೆಯಿಂದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಆಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಸವಾಲನ್ನು ಹಾಕಿದ್ದೇನೆ. नरेंद्र मोदींना सवाल घातलेले सिद्धरामय्या साहेबांनी, मी केवळ 1 पैसा एक्साइज डिपार्टमेंट मधून घेऊन मी जर हस्तांतर केलेले निवडणुकीला दिलेला प्रूव्ह केला तर मी राजीनामा तात्काळ देईन, तुम्ही सुद्धा राजीनामा प्रूव्ह करून द्यायला पाहिजे, खोटा आश्वासन देता कामा नये. ಈ ಸವಾಲಿಗೆ ಇವತ್ತವರೆಗೆ ಉತ್ತರ ಇಲ್ಲ. या प्रश्नाचं उत्तर आज तागायत नरेंद्र मोदी देऊ शकले नाही. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಸುಳ್ಳಿನ ಸರದಾರರು. ಬಹುಶಃ ಸ್ವತಂತ್ರ ಭಾರತದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ, ಮುಂದೆನೂ ಕೂಡ ಬರ್ತಾರೋ ಇಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. संपूर्ण भारतामध्ये अत्यंत सातत्याने खोटं बोलणं हेच आपला आराध्य दैवत समजणारा देशाचे प्रधानमंत्री भारतात एकमेव प्रधानमंत्री आजपर्यंत खोटं बोलणारा झालेला आहे. यापूर्वी कधी झालेलं नाही आणि यापुढे कधी होणार नाही. एकमेव खोटारडा प्रधानमंत्री असेल तर ते नरेंद्र मोदी असं म्हणावं लागेल. ನಾನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಅನೇಕ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಚುನಾಯಿತ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕಿತ್ತಾಕಿ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲದ ಮೂಲಕ ನೀವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರಲ್ಲ, ಅದು ಲಂಚ ಕೊಟ್ಟು MLAಗಳನ್ನ ಕೊಂಡ್ಕೊಂಡ್ರಲ್ಲ, ಆ ದುಡ್ಡು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂತು ನಿಮಗೆ? बीजेपीला सवाल आहे, अनेक राज्यांमध्ये पूर्ण प्रमाणाची सत्ता नसताना अनेक आमदारांना खरेदी केला, कमल ऑपरेशन केला, त्या आमदारांना खरेदी करत असताना अनेक पैसे दिले, अनेक पेट्या दिल्या, 50 कोटी 40 कोटी असे पैसे दिला. हे पैसे कुठे आले? हे लाच घेतला जनतेकडून आणि लाच स्वीकारून ते पैसे तुम्ही सत्ता संपादन करण्यासाठी उपयोगी आणला. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲೂ ಕೂಡ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಅವರು ಜನರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರಲಿಲ್ಲ. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचा सत्ता जनता जनार्दनचा आशीर्वादाने आलेला नाही. ಬಿಜೆಪಿಯವರ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲದಿಂದ ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆಯನ್ನ ತೆಗೆದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಅವರು ಬಂದಂತದ್ದು. हॅलो, पाठीमागच्या दाराने सत्ता संपादन करणारे एकनाथ शिंदे कुठल्याही पूर्ण प्रमाणाचा जनतेचा विश्वास न घेता ऑपरेशन कमल करून आमदारांना सोबत घेऊन त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये सामील होऊन मुख्यमंत्री झालेले आहेत. ನೀವು ಆಪರೇಷನ್ ಕಮಲಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಕೂಡ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಅವರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಜನರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಬರಲಿಲ್ಲ. कर्नाटकामध्ये सुद्धा कधीही जनता जनार्दनच्या आशीर्वादाने बीजेपी सरकार सत्तेवर आलेलं नाही. 2008ರಲ್ಲಿ 110 ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಗೆದ್ದರು. 2018ರಲ್ಲಿ 104 ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಗೆದ್ದರು. ಉಳಿಕೆ ಸ್ಥಾನಗಳಿಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಕೊಂಡ್ಕೊಂಡು ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದದ್ದು. 2008 मध्ये आणि या ठिकाणी पूर्ण प्रमाणाची सत्ता बीजेपीची आली आहे कर्नाटकात.
जे आमदार कमी पडले ते आमदार खरेदी केले आणि मागच्या दरवाज्याला सत्ता काबीज करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि सत्ता प्रस्थापित केली. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಚುನಾಯಿತ ಸರ್ಕಾರಗಳನ್ನ ಕೆಡವಿ ಹಿಂಭಾಗಲಿಂದ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರಲ್ಲ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರೇ, ನಿಮ್ ಪಕ್ಷ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡೋಣ, ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಖರ್ಚು ಮಾಡಿರಲ್ಲ, ಆ ದುಡ್ಡು ಲಂಚದ ದುಡ್ಡಲ್ಲವೇ? नरेंद्र मोदी यांना सांगायचंय की जी जनता जनार्दनच्या आशीर्वादाने जे सरकार सत्तेवर आली काँग्रेस, ती सत्ता हिसकून घेण्यासाठी, ती सत्ता पाडण्यासाठी कमी असलेले आमदार खरेदी करून, कमल ऑपरेशन करून मागच्या दरवाज्याला सत्ता प्रस्थापित केली ना, हे पैसे कुठून आले? ते लाच घेतलेलेच पैसे. ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ನೈತಿಕತೆ ಇದೆ? भ्रष्टाचारावरती बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारच नाही. ಹಾಗೇನೆ ನಮ್ಮ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. तसेच आमच्या ज्या गॅरंटी योजना आहेत त्या गॅरंटी योजनेबद्दल नाही ते खोटे बोलण्याचं काम त्यांनी चालू आहे. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕದ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಬಗ್ಗೆ, ತೆಲಂಗಾಣ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಬಗ್ಗೆ, ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. गॅरंटीच्या बाबतीत कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये जे काँग्रेस सरकारचे जे गॅरंटी योजना आहेत त्यांच्याबद्दल खोटी जाहिरात पसरवण्याचं काम हे बीजेपी सरकार सातत्याने करत आहे. ಅದೆಲ್ಲ ಬರೀ ಸುಳ್ಳು. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಜಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ते सगळं काही खोटं आहे. ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆಯನ್ನ ಜಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಶಕ್ತಿ ಯೋಜನೆಯನ್ನ ಜಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಗೃಹಜ್ಯೋತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿಲ್ಲ, ಯುವ ನಿಧಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿಲ್ಲ. कर्नाटकामध्ये 5 गॅरंटी ज्या आहेत या सर्व 5 गॅरंटी कुठलेही अंमलात आलेले नाही, त्याचा खोटा प्रचार या नरेंद्र मोदी आणि बीजेपी मंडळीने केलेला आहे. ಇಲ್ಲಿನ ಬಿಜೆಪಿಯವರಿಗೆ ನಾನು ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ತೇನೆ, ಬಂದು ನೋಡ್ಬೇಕು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವು 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ದೀವಾ ಅಥವಾ ಇಲ್ಲವಾ ಅಂತಕ್ಕಂಥದನ್ನ ನೋಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನೇ ಅವರಿಗೆ ಬಸ್ಗಳನ್ನ, ವಿಮಾನವನ್ನ ಅರೇಂಜ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಬಂದು ನೋಡ್ಲಿ. कर्नाटकामध्ये 5 गॅरंटी अत्यंत अंमलात आहे. प्रत्येक लोकांना गोरगरिबांना ते मिळत आहे. हे त्यांनी स्वतः विमानाने यावं, त्या विमानाची व्यवस्था सुद्धा आपण करू. सगळे 100% हे 5 गॅरंटी योजने कर्नाटकामध्ये लागू आहे. ನಾನು ಇವತ್ತು ನಿಮಗೆಲ್ಲ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನಾನು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರೆ ರಾಜಕೀಯದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಆಗ್ತೇನೆ. ಇಲ್ಲ, ಇವರು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರೆ ಅದರ ಕೆಟ್ಟ ಪರಿಣಾಮವನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಿ